नमस्कार. सकाळचे 8 8:21 8:21 किंवा 8:22 झालेले असतील. तर सकाळचे 8:21 किंवा 8:22 झाले असतील. माझं नाव आहे प्रशांत भागवत आणि आपल्या चॅनलचं नाव आहे प्रशांत भागवत सुपरस्टार आणि प्रशांत भागवत भाऊ सुपरस्टार. तर ह्या आज सकाळ झालेली आहे, बघू शकता. तर मी सकाळची 8:30 ला उठलेलो आहे आणि मस्त तयारी करून आता मी जाणार आहे बाहेर. तर आधी मी कटिंगच्या दुकानात जाणार आहे, कटिंग वगैरे करून घेणार आहे. म्हणजे कटिंगच्या दुकानात जाऊन दाढीला व्यवस्थित शेप वगैरे करणार आणि शेप वगैरे केल्यानंतर ना मग सगळं घरातलं सामान वगैरे आवरून घ्यायचे. जायचे आता आपल्याला संभाजीनगरला जायचंय. तर त्याच्यासाठी लवकरात लवकर आवरून घ्यावं लागेल, सगळे सामान आवरायचे. बरंच काही कपडे वगैरे घ्यायचे, कारण एक दिवस जायचे की 2 दिवस जायचे आपल्याला काय आयडिया नाही. आपल्याला जायचं जे काम आहे, कामानिमित्त जावं लागणार आहे. तर कपडे वगैरे आवरून घेतल्यानंतर निघायची तयारी वगैरे करून घ्यायची, कपडे वगैरे प्रेस करून आणि नाश्ता पाणी वगैरे करून जावं लागणार आहे. नाश्ता पाणी वगैरे करून घेणार आहे किंवा मग बाहेर कुठं काही नाश्ता वगैरे भेटत असेल तिथं जाऊन आम्ही करून घेणार आहे. आणि त्यानंतर ना मग बस पकडणार आणि बसमध्ये जाणार. तर ते बसमध्ये पकडून जाण्याच्या आधी एक पार्सल, एक म्हणजे पर्सनल पार्सल आहे ना, दुसऱ्या शहरामध्ये म्हणजे दुसऱ्या शहरामध्ये डिलिव्हर करायची. त्याच्यासाठी मग कुरिअरवाल्याकडे जावं लागेल, पार्सल द्यावं लागेल. पार्सल दिल्यानंतर मग तिथं जावं लागणार. तर 1 hour later. तर आता फायनली माझी तयारी झालेली आहे. तर आता मी आता सगळं सामान वगैरे पॅक केलेलं आहे. पाठीमागं तुम्ही बॅग तर बघू शकता, 2 बॅग आहेत. आणि इकडं नाश्ता बनवलं आहे मस्तपैकी आईनी, खूपच छान पद्धतीने बनवलं आहे एकदम. जी आहे खिचडी, साबुदाण्याची बटाटे मिक्स करून आणि मिरची घालून बनवलेली साबुदाण्याची खिचडी, शेंगदाणा पण मिक्स आहे तसं, आणि आहे दही. तर नाश्ता करून लवकरच घरातून निघणार आहे. घरातून निघण्या अगोदर काही म्हणजे काही काम आहे पर्सनली, ते पूर्ण करूनच तिकडून निघणार आहे. तर कॅब बुक करायचं ठरवलेलं आहे. तर कॅब बुक करूनच जाणार आहे संभाजीनगरला. तर मग आपण भेटूया थोड्याच वेळात. 2 hours later. तर इथं अशोक स्तंभच्या पुढे इथं माधुरी पार्सल पॉईंटकडे आलेलं आहे. तर इथं पार्सल बघू शकता, हे दोन्ही मुंबईला जाणारे पार्सल आहे. बिल पॅक करतं आहे, बिल बनवतं आहे. तर आता 2 दिवस लागतील त्या लोकेशनला पोहोचायला. तिथून पार्सल दिल्यानंतर ना मग आम्ही इथून निघायची तयारी करण्याची संभाजीनगरला. भेटूया थोड्याच वेळात. 1 hour later. आता बघू शकता संभाजीनगरला निघायची तयारी केलेली आहे. कॅब थोड्या वेळाचीच येणार आहे. कॅब बुक केलेली आहे. प्रोडक्ट बघू शकता, आता हे प्रोडक्ट पण चाललेलं आहे. 2 बॅग आहे, हे 2 बॅग आहे. 2 बॅगा घेऊन जाणार आहे आता. तर गाडीत बसलो की आम्ही लगेच तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. भेटूया थोड्याच वेळात. A few moments later. तर आता बघू शकता इथं कॅब आलेली आहे, गाडी आहे. या गाडीवरती बसून प्रवास करणार आहे संभाजीनगरपर्यंत. तर भेटूया थोड्याच वेळात. 2 hours later. तर फायनली आता 17 किलोमीटर बाकी आहे संभाजीनगरला पोहोचायला. तर आता आम्ही इथं आलेलो आहे पेट्रोल पंपाजवळ. तर CNG ची टाकी संपावर आली होती, तर मग पेट्रोल भरून घेतलं CNGचं. तर खूप लांबचा प्रवास आहे. टोल नाका वगैरे पार करावं लागले. 2 टोल नाका पार केलेले. आणि गाड्यावरती जेव्हा पेट्रोल पंपाची किल्लत होती तेव्हा किती लाईन होत्या, आणि आता बघा
खूपच कमी आहे. लोक अक्षरशः म्हणजे घाबरून गेलेले होते की पेट्रोल म्हणजे पेट्रोल संपल्यावर आम्हाला पेट्रोल भेटल का नाही दुसऱ्या दिवशी, का मग टाकीच भरून घेऊ आता टाकीच्या टाकी. पेट्रोल पंपावर ते एवढी गर्दी करायची का डायरेक्ट 500, 1000, 2000 अशी टाक्या भरून घ्यायच्या. मग अशा टाक्या भरल्यानंतर ना मग ते गाडी चालेल का नाही काय माहिती. काही ना गाडीचा असा प्रॉब्लेम आलेला आहे का ते गॅरेज मध्ये नेऊन सोडावं लागली ती गाडी. तर मी पण टाकी फुल केली पण एवढी फुल नाही केली. 1000च पेट्रोल भरलं. 1000 मध्ये माझे 4 दिवस तरी इथं प्रवास खूप लांबचा आहे. त्यामुळे खूपच वेळ लागला इथं पोहोचायला. तर आता थोड्याच वेळात पोहोचणार आहे संभाजीनगरला. तर भेटूया आपण. A few moments later. तर आता बघू शकता ही गाडी आता पूर्णपणे वेगाने जाणार आहे. तर एकदम शहरात आल्यासारखं फील वाटते, म्हणजे नाशिक शहरासारखं फील वाटते. हे बघू शकता आता हे पूर्ण संभाजीनगरचा एरियाच आहे हा, आणि पोचणार आहे संभाजीनगरच्या रोडजवळ. तर बघू शकता आता इथं इलेक्ट्रिक गाड्या आणि ट्रकसुद्धा चाललेलं आहे. काही ठिकाणी काम पण चालू आहे. बघू शकता इथं काही नाश्ता वगैरे करायचा असेल तर करू पण शकता. किती सुमसाम एरिया आहे बघू शकता आता तुम्ही. बघू शकता एकदम हे पूल आहे आणि हे पुलावरून चाललेले पुलाच्या खालून चाललेली एकदम सरळ सरळ चाललं आहे. कोणतं तरी एक छोटंसं गाव लागणार आहे असं वाटते. आता ते एकदम प्रवास आरामात चाललेलं आहे, एकदम मजेत चाललेलं आहे. आता बघू शकता तुम्ही एकदम खास एसी गाडीने प्रवास करणं म्हणजे एकदम मजेदार आहे भाई. मजा आ गया मुझे बस. एकदम आनंद, एकदम फील एकदम व्यवस्थित चाललेलं आहे. एकदम काही टेन्शन नाही आहे. बघू शकता तुम्ही आता एसी गाडीमध्ये बसण्यातच मजा वेगळी आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आता आरामात पोहोचणार आहे, त्या स्टेशनलाच पोहोचणार आहे आता आपण. तर आता हे काका एकदम स्पीडली चाललेलं जोरात, एकदम फास्ट, सुपर फास्ट एक्सप्रेस सारखी चाललेली गाडी आता. बघू शकता आता तुम्ही. 1 hour later. तर फायनली आता संभाजीनगरला पोहोचलेलं आहे. तर आता रूम मध्ये जाणार आहे. रूम मध्ये आता मुक्कामी राहणार आहे तिथं, आणि नंतर ना सकाळी मग एका कार्यक्रमाला जाणार आहे. तर आता रिक्षामध्ये बसलोय. एक काका ड्रायव्हर म्हणजे एक काका रिक्षा चालवत आहे बघू शकता. आता हे परिसर बघू शकता. आता सामान तर खूप आहे आपल्याकडं प्रोडक्टचे. तर खूप उशीर झाले यायला. पोचणार होतो 4 वाजता पण पोचलो आता 5 वाजता. तर काही ठिकाणी गर्दी होती, गल्लीतनं गाडी काढावं लागली. तर खूपच जॅम आहे. काही ठिकाणी काम चालू रस्त्याचे, भुयारी गटेरीचं मार्गाचं काम चालले, त्याच्यामुळे तिथून गाडीने टाकता आली. आता रिक्षाने चाललोय रिलायन्स मॉल कडे चाललेलं आहे. रिलायन्स मॉल, आणि तिथून मग रूम वरती जाणार आहे. आणि प्रवास खूप लांबचा आहे, त्याच्यामुळं थोडं उशीर झालंय. पोहोचणार होतो 2 तासात, पोहोचलो आता 3 तासामध्ये. तर भेटूया आपण थोड्याच वेळा. 1 hour later. फायनली आता रूम मध्ये पोहोचलेलं आहे. तर आता रूमची हालत बघू शकता कशी आहे. साफसफाई करायची पूर्णपणे. पूर्ण जाळ जाळ लटकलेले बघू शकता. इथं खिडकी आहे मस्त पैकी. इथं खिडकी आहे बघू शकता. आणि या दरवाजाच्या पलीकडनं बाथरूम आहे, संडास बाथरूम. कधी मी केव्हाही बाथरूमला जाऊ शकता. रूम आहे एकदम एक नंबर. आणि इथं कूलर आहे. कूलर आहे मस्त पैकी बघू शकता आता तुम्ही. तर एक नंबर रूम आहे आपली.
एक नंबर रूम आहे. रूमची साफसफाई चालू आहे, बघू शकता. आता बघा मी झाडू मारतोय. पूर्ण स्वच्छता करावं लागणार आहे. स्वच्छ केले की एकदम टकाटक दिसणार आहे आणि भारी दिसणार आहे. तर आता किती कचरा आहे, एकदम धूळ धूळ पाहायला जमा झालेली आहे. तर एकदम भारी रूम आहे, एकदम भारी. असा रूम मी कधी पाहिलं नाही. एक नंबर रूम आहे. तर या रूम वरती मस्तपैकी आराम करणार आहे आणि सकाळी उठून आपल्याला म्हणजे सकाळी लवकर उठावं लागणार आहे बाहेर जाण्यासाठी. तर आता थोड्या वेळाने आम्ही नाश्ता पाणी वगैरे करणार आहे आणि परत बाहेर फिरायला जाणार आहे. फिरून आल्यानंतर मग रात्री आराम करणार आहे. तर आजचा दिवसभराचा प्रवास एकदम आरामदायक गेलेला आहे. आपला एक जोडीदार येतोय, शुभम रायते म्हणून. तर त्याचा प्रवास तर खूपच खड्ड्यांमध्ये चालणाऱ्या नागमोडी रस्त्यासारखाच आहे. तर बघूया ते आल्यावरती काय म्हणते, काय एक्सपिरियन्स आहे प्रवासाचं, ते प्रत्यक्ष तुम्हाला सांगतीलच तसं. तर रूमची साफसफाई करावं लागणार आहे. पूर्णपणे रूम चकाचक क्लीन. पाण्याची बॉटल सुद्धा आणून ठेवलेली बघू शकता. बघा ही पाण्याची बॉटल आणि ग्लास, थंडा थंडा कूल कूल. खिडकी आहे मस्त, इथं माळा आहे सामान ठेवण्यासाठी. मस्त इथं हवा येते मस्त. काय टेन्शन नाही, काय टेन्शन नाही. रिलॅक्स एकदम वातावरण, एकदम शांत. तर ही रूम कशी वाटली तुम्ही एकदा आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि प्रश्न विचारत राहा कमेंट मध्ये की काय चुका झालेल्या आहे, काय नाही झालेलं आहे. कारण आम्ही ब्लॉग शूट डेली करणार आहे. डेली ब्लॉग शूट मध्ये काही ना काहीतरी चुका होत राहणार आहे. काही ना काहीतरी चुका होत, शब्दांमध्ये म्हणा किंवा बोलण्यामध्ये म्हणा, काहीतरी चुका होत राहणार. तर कोणता शब्द चुकीचा बोलला गेलेला आहे किंवा शब्द मध्ये आपल्याला अपडेट करायला पाहिजे, तर पुढच्या वेळेस आम्हाला व्यवस्थित अपडेट करता येईल. आता मी फ्रेश वगैरे होणार आहे. फ्रेश वगैरे होऊन रूमची सगळी साफसफाई करून थोड्या वेळ रिलॅक्स होणार आहे. तर थोड्या वेळात येतीलच आपले जोडीदार, येतीलच थोड्या वेळाने. गाडी घेऊन लगेच जायचे जसं त्यांचा फोन आला की तसं. तर आता रूमची साफसफाई करायची पूर्णपणे. हा मस्त कूलर आहे, बघू शकता. हवा एकदम मस्त लागणार आहे. म्हणजे रात्रीची झोप एकदम शांतीची झोप असं म्हणू शकता तुम्ही. हा बोर्ड चालू नाही वाटतं. थोडा आवाज करणार आहे. आवाज खूप करते, आवाज लय डेंजर आहे. आवाज ऐकून असं वाटतंय की आपली झोपच उडते का काय. टेन्शन घेण्यासारखं काही नाही. थंडी हवा जेव्हा लागते तेव्हा 100% झोप लागते म्हणजे लागते. भेटूया थोड्याच वेळात. 10 minutes later. करूनच घेत. तर इथं रूम वरती आलेलं आहे. इकडे लय मोठा अंधार आहे. तर येस सर 2 करते असे. अंधारात काही दिसत नाही, त्याच्यामुळे दिसलं नाही. कॅप्चर नाही झालंय. तर आता उजेड बघूया कुठं कुठं येईल. फायनली आलोय रूम वरती त्यांच्या. एकदम मस्त जबरदस्त इस्त्रीचा वास येतोय. मस्त रूम आहे ही, बघू शकता. इकडं मस्त चाय कॉफी तरी बनवणं इतकं शिगडी आहे. तर इतकं
इतके मस्त रूम आहे ही. तर इतकी मस्त रूम आहे, तुम्ही विचारच करू नाही शकणार. मस्त हवा लागते. आता पंख्याचं स्पीड वाढलं आहे, होऊ शकता. हां हां, क्या हवा आहे एकदम AC. इथे खिडकी ओपन राहते, खिडकीची काच तुटली वाटतं. रूमची हालत. तर इथं पिण्याचे पाणी पण आहे आणि यांच्याकडं इलेक्ट्रिक हीटर पण आहे. चाय गरम करू शकता, मस्तपैकी दूध गरम करू शकता. आता हे बघा मशीनवरती लावता आहे, बटन ऑन केलं आहे, बघू शकता. आता मस्त गरम पाणी पिणारे आणि नाश्ता करणारे बघू शकता. नाश्ता एकदम गरम झाला असेल, कारण मी उन्हामध्ये घेऊन आलो, पण AC गाडीमध्ये बसून थोडं थंड झालेलं असेल. तर सर कसं वाटले तुम्हाला? एक नंबर आहे, एक नंबर दही वडा आहे एकदम. तुम्ही पण ट्राय करा. तर तुम्ही पण ट्राय करा नाश्ता म्हणून. थोडंसं आठवड्यातून एक दिवस का होईना तुम्ही दही वडे खा. असं नाही म्हणत का 365 दिवस मी दहीच वडे खाईन, दहीच वडे खाईन, असं नाही. अधूनमधून आवड म्हणून किंवा शरीराला एकदम म्हणजे थोडंसं रिलॅक्स फील वाटेल असे पदार्थ खा. इथे गरम पाणी लगेच तापलेलं वाटतंय, फास्ट तापतं एकदम. आमच्या घरी तर गॅस आहे, गॅसला फुल 2-3 मिनटं तर लागतंच. तर फक्त लावून फक्त किती सेकंद झाली? 50 सेकंद एवढं गरम झालेलं बघू शकता. मस्त रूम आहे. तर सरांची मस्त रूम आहे. बसलेलं आहे एकदम मस्त. हे सर डब्यात पॅक करते बाकीचे, बघू शकता. तर हेल्दी खा, हेल्दी राहा आणि मस्त मजेत राहा. थोडंसं एन्जॉय वगैरे करा किंवा व्यायाम वगैरे करा. त्याच्याने काय होतो, तुमचा माइंड फ्रेश होतो आणि तुम्हाला ताणतणावासारखे असे विचार येणार नाही, वाईट विचार येणार नाही. मस्त रूम आहे इथं, बाथरूम पण आहे इकडं. तर भेटूया थोड्या. 1 hour later. तर मोबाईलला चार्जिंग कमी आहे, तर जास्त एरिया आम्ही फिरू शकलो नाही आहे. तर जास्त एरिया फिरू शकलो नाही, त्यामुळे हा एरिया बघू शकता. हे सर आलेले मालेगाववरनं. तर बॅटरी खूप कमी आहे आणि एरिया जास्त दाखवू नाही शकत आहे. तर GMP ऑफिसचं बस स्टॉप आहे. या GMP ऑफिसच्या बस स्टॉप जवळ आलेलो आहे. तर भेटूया थोड्याच वेळात. तर नमस्कार. तर दिवसभर संभाजीनगरचा प्रवास करून आलेलो आहे, फिरून पण आलेलो आहे. मोबाईलची बॅटरी कमी झालेली होती, त्याच्यामुळं रस्त्यावरती मला ब्लॉग शूट करताना आलंय. तर मी मेसवरनं आता जेवून आलेलो आहे जस्ट. आणि थोड्या वेळाने मी कपडे धुणार आहे, म्हणजे रुमाल धुवायचे आणि पॅन्ट धुवायची. तर रूम वरती आलोय. तर हे सर आलेले आराम करते हे सर. तर हे सर बसने आले होते. बसने खूप खड्डे होते आणि खड्डे इतके होते का ते म्हणजे जाम झालेले, थकून गेलेले. आता ते आराम करताय. तर मी पण दिवसभर फिरून थकून गेलेले, तर मी पण आराम करणार आहे. आणि आजचा ब्लॉग कसं वाटलं, काय वाटलं, आणि काही चुका झालेल्या असतील बोलण्यामध्ये किंवा काही ब्लॉग शूट करण्यामध्ये, तर कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा की ही स्टेप चुकलेली, ती स्टेप चुकलेली. तर पुढच्या वेळेस आपण त्या स्टेप मध्ये आम्ही सुधारणा करणार आणि मग त्यानुसार आम्ही ब्लॉग नवीन काढण्याचा प्रयत्न करणार. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा
आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये पण त्यांना सांगा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा, प्रशांत भागवत भाऊ सुपरस्टार. या चॅनलला तुम्ही बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे डेलीचे डेली अपडेट तुम्हाला व्हिडिओ वगैरे दिसेल. तर आता मी कपडे वगैरे धुवून आराम करणार आहे. तर गुड नाईट, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभ रात्री.